नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार. तर आज 14 जुलै दुपारचे 1:30 वाजत आहेत. आज आपण आजचा आणि उद्याचा 14 आणि 15 जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय झालेली आहे आणि उद्यापर्यंत याचं कमी दाबाच्या क्षेत्रात सुद्धा रूपांतर होईल. याची दिशा ही अशीच इकडे ओडिसा, छत्तीसगड, विदर्भ, मध्य प्रदेशचे दक्षिण भाग करत अशीच गुजरातकडे जाण्याचा अंदाज आहे आणि याच्यामुळेच राज्यात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज राहणार आहे. तसेच ॲक्सेस ऑफ मान्सून जी असती ती सुद्धा आता इकडे अशीच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडचे उत्तर भाग करत अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत या चक्राकार हवेच्या स्थितीपर्यंत विस्तारणार आहे. याच्यामुळे ऑफशोअर ट्रफसुद्धा सक्रिय होणार आहे. त्याच्यामुळे किनारपट्टी असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल व राज्यातील वेगवेगळे भाग असतील, पावसाची तीव्रता पुढील 3 ते 4 दिवसात वाढणार आहे. पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 14 जुलैचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच 15 जुलैचा. तर सर्वप्रथम आजचा हवामान अंदाज जर पाहायचा गेला तर आज इकडे जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीडचे काही भाग, छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून आज काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून, विदर्भातून दिसत आहे. याच्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या पट्ट्यात सुद्धा मध्यम स्वरूपाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे 14 जुलैसाठी राहील. पालघरच्या एका दुसऱ्या भागात सुद्धा आज मध्यम स्वरूपाचा किंवा मुसळधार सरींचा अंदाज आजसाठी आहे. याच्यानंतर नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात सुद्धा आज मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील. सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूरचे काही भाग, सातारा, पुणे, नगर, बीडचे उर्वरित राहिलेले भाग, छत्रपती संभाजीनगर व नाशिकचे मध्यवर्ती आणि पूर्व भाग या भागात सुद्धा रिमझिम पाऊस किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम किंवा थोड्याफार क्षेत्रासाठी मुसळधार पावसाच्या सरी आजसाठी 14 जुलैसाठी सक्रिय राहतील. नंदुरबार, धुळे जिल्ह्यात सुद्धा आज मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे 14 जुलैसाठी आहे. याच्यानंतर तालुका वाईज जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, तसेच गुहागर, चिपळूण, खेड, मनमाड, मसाळा, माणगाव, रोहा, पेन, पाली, खालापूर, पनवेल, कर्जत ही जी किनारपट्टी आहे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची मध्यम काही भागात तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील. याच्यानंतर मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, पुणे सिटी, महाबळेश्वर, वाई, खंडाळा, जावली, पाटण, कराड, शाहूवाडी, बावडा, राधानगरी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, तसेच कणवीर, कागद, शिरोळा, मिरज, जत, कवठे महाकाळ, आटपाडी, विटा, पलूस, वाळवा आणि शिराळा या पट्ट्यात सुद्धा मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे 14 जुलैसाठी आहे. याच्यानंतर उल्हासनगर, अंबरनाथ, वाडा, विक्रमगड, पालघर, डहाणू, मोखाडा हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. सुरगणा, कळवण, पैंण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, नाशिक या पट्ट्यातून मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी आहे. तसेच खटाव, मान, फलटण, खंडाळ्याचा पूर्व भाग, तसेच बारामती, दौंड, सासवड, शिरूर, जुन्नर, संगमनेर, तसेच राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, अकोला हा जो पट्टा आहे, कोपरगाव, राहता या पट्ट्यात सुद्धा रिमझिम ते मध्यम सरींचा अंदाज आजसाठी राहील. मुहूर, किनवट, उमरखेड, महागाव, पुसद, वाशिम, रिसोड, मेहकर, देऊळगाव राजा, जाफराबाद, चिखली, बुलढाणा, याच्यानंतर खामगाव, मलकापूर, जामनेर, यावर, रावेल,
मुक्ताईनगर, तसेच संग्रामपूर, शेवगाव, याच्यानंतर पतूर, करंजा, माणगाव, मनोरा, डिग्रस, अरणी हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा आज मध्यम तर काही भागात मुसळधार पावसांच्या सरींचा अंदाज आजसाठी म्हणजेच 14 जुलैसाठी राहील. आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यात थोडीफार पावसाची तीव्रता जास्त दिसत आहे. उर्वरित मागाशी आपण जिल्हा वाईज पण हवामान अंदाज सांगितलेला आहे, त्या जिल्ह्यानुसार सुद्धा आज पावसाची शक्यता राहील. तर हा झाला आजचा 14 जुलैचा जिल्हा वाईज आणि तालुका वाईज हवामान अंदाज. त्याच्यानंतर उद्याचा जर 15 जुलैचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुण्याचा गाढभाग, कोल्हापूरचा गाढभाग, सातारा गाढभाग हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 15 जुलैसाठी राहील. तसेच सांगलीचे मध्यवर्ती भाग, सातारा मध्यवर्ती पूर्व भाग, पुणे मध्यवर्ती पूर्व भाग या पट्ट्यात सुद्धा मान्सूनच्या सरी उद्यासाठी सक्रिय राहतील. अधूनमधून ह्या सक्रिय मान्सूनच्या सरी उद्यासाठी राहतील. पालघर, ठाणे, मुंबई या पट्ट्यात सुद्धा मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 15 जुलैसाठी आहे. नाशिक मध्यवर्ती पूर्व आणि पश्चिम घाटभाग या भागात सुद्धा मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 15 जुलैसाठी आहे. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूरचे काही भाग या पट्ट्यात काही भागात हलका मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 15 जुलैसाठी आहे. विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 15 जुलैसाठी आहे. धाराशिव, सोलापूर, नगर, बीड, छत्रपती संभाजीनगरचे, नंदुरबारचे राहिलेले भाग, धुळे हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा मध्यम मान्सूनच्या सरींचा अंदाज उद्यासाठी आहे. अधूनमधून ह्या सरी ॲक्टिव्ह होतील. तर हा झाला आपला 14 जुलै आणि 15 जुलैचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजे 14 जुलैसाठी सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यात रेड अलर्ट दिलेला आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी हवामान खात्याने दिलेला आहे. इकडे पुणे, रायगड, ठाणे या 3 जिल्ह्यातून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या भागात सुद्धा मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. याच्यानंतर सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या पट्ट्यातून मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार या पट्ट्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी म्हणजेच 14 जुलैसाठी दिलेला आहे. तर एकूणच काय तर आता आजपासून थोडीफार पावसाची तीव्रता हळूहळू वाढायला लागेल. उद्यापासून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची तीव्रता जास्त राहणार आहे. तसेच कोकण किनारपट्टी, मुंबई विभाग आणि पश्चिम घाटभाग जो आहे नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग या भागात सुद्धा पावसाची तीव्रता राहील. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.